इयत्ता 11वी भूगोल स्वाध्याय पाठ 2 विदारण आणि विस्तृत झीज संपूर्ण स्वाध्याय एकाच व्हिडिओमध्ये। चला स्वाध्यायाला सुरुवात करूया। प्रश्न पहिला, साखळी पूर्ण करा। खडक प्रकार, खडकाचे नाव, कार्य करणाऱ्या मुख्य विदारणाचा प्रकार। तर आपल्याला ही साखळी पूर्ण करायची आहे। ती साखळी आपल्याला पुढील प्रमाणे पूर्ण करता येईल। या प्रकारे आपल्याला ही साखळी पूर्ण करता येईल। खडक प्रकार, खडकाचे नाव, कार्य करणाऱ्या मुख्य विदारणाचा प्रकार। अग्निजन्य खडक, खडकाचे नाव आहे बेसॉल्ट आणि कार्य करणाऱ्या मुख्य विदारणाचा प्रकार कायिक विदारण। स्तरित खडक, पाटेचा दगड डोलोमाइट, रासायनिक विदारण। 3. रूपांतरित खडक, पाटेचा दगड, कायिक विदारण। अग्निजन्य खडक बेसॉल्ट, रासायनिक विदारण। अग्निजन्य खडक ग्रेनाइट, रासायनिक विदारण। स्तरित खडक चुनखडक, रासायनिक विदारण। या प्रकारे आपल्याला ही साखळी पूर्ण करता येईल। प्रश्न 2, अचूक सहसंबंध ओळखा। विधान आणि कारण। विधान आहे, जास्त पर्जन्याच्या प्रदेशात घसर ही नेहमी होते। कारण आहे, विस्तृत झीजेचे प्रकार हे प्रदेशाच्या हवामानावर अवलंबून असतात। पर्याय आहेत, केवळ ए बरोबर, आ केवळ आर बरोबर आहे, ई ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे। ई ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण नाही। याचा बरोबर पर्याय आहे ई ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण नाही। 2. ए गुरुत्व बल हा विस्तृत झीज प्रक्रियेवर परिणाम करणारा महत्त्वाचा कारक आहे। आर गुरुत्व बलामुळे सर्वच गोष्टी भूपृष्ठावर येतात। पर्याय, केवळ ए बरोबर, आ केवळ आर बरोबर आहे, ई ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहे आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे। ई ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण नाही। आता याचं बरोबर उत्तर आहे ई ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहे आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे। 3. ए गोठण आणि विदारण हे वाळवंटी प्रदेशात नेहमी घडते। आर खडकांच्या भेगातून पाणी आत शिरते आणि खडक तुटतात। पर्याय, केवळ ए बरोबर आहे, आ केवळ आर बरोबर आहे, ई ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहे आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे। ई ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण नाही। तर याचं बरोबर उत्तर आहे ई ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण नाही। 4. ए पृष्ठीय जल मातलोट प्रक्रियेस सहाय्य करते। आर भूजल पातळी ही त्यास कारणीभूत असते। केवळ ए बरोबर आहे, आ केवळ आर बरोबर आहे, ई ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहे आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे। ई ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण नाही। याचं बरोबर उत्तर आहे ई ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण नाही। प्रश्न 3, अचूक गट ओळखा। अ भस्मीकरण, 2 कार्बनन, 3 गोठण वितळण विदारण, 4 छिन्न भिन्न होणे, ब द्रावण क्षार विदारण, 3 भस्मीकरण, 4 कार्बनन, क कोसळणे, सरकणे, स्खलन,
वाहने आणि दाब, तापमान, उतार, पर्जन्य. अचूक गट आहे क. प्रश्न 4 भौगोलिक कारणे लिहा. 1. तापमान हा कणीय विदारणाचा मुख्य कारक आहे. उत्तर 1. शुष्क हवामानाच्या प्रदेशात पाणी कमी प्रमाणात उपलब्ध असते, त्यामुळे विदारणाच्या दृष्टीने उष्णता किंवा तापमान हा प्रमुख घटक असतो. 2. शुष्क हवामानाच्या प्रदेशात पाणी कमी प्रमाणात उपलब्ध असते, त्यामुळे विधानाच्या दृष्टीने उष्णता किंवा तापमान हा प्रमुख घटक असतो. 2. दिवसा जास्त तापमान असते, त्यामुळे खडकातील काही खनिजाचे प्रसरण व रात्री तापमान घसरल्यावर खनिजांचे आकुंचन या क्रिया सतत घडल्याने खनिजाचे कण सुटे होतात व कणीय विदारण घडून येते. 3. म्हणजे तापमान किंवा उष्णता हा कणीय विदारणाचा मुख्य कारक ठरतो. दोन. मानव हा विदारणाचा एक कारक आहे. उत्तर 1. मानवी उपक्रमामुळे होणारे विदारण हे सर्वात वेगवान व विस्तृत क्षेत्रावर होताना दिसते. जे विदारण होण्यास निसर्गतः हजारो किंवा लाखो वर्षे लागली असती, ते विदारण मानव आपल्या तांत्रिक व यांत्रिक ज्ञानाच्या बळावर केवळ काही महिन्यात करीत आहे. 2. खडी निर्मिती, रस्ते बांधकाम, खनिज उत्खनन, स्फोट, भूपृष्ठाचे सपाटीकरण, बोगदे बनवणे इत्यादी विविध उपक्रमाद्वारे विदारणाची गती, क्षेत्र व प्रमाण वाढले आहे. 3. मानव हाही आता विदारणाचा एक प्रमुख कारक आहे. 3. उतार हा विस्तृत झिजेतील मुख्य घटक आहे. उत्तर 1. विदारित पदार्थ गुरुत्वीय बलामुळे उताराच्या दिशेने स्थान बदल करतात, त्यास विस्तृत झीज म्हणतात. विस्तृत झिजेवर पाणी, गुरुत्वीय बल व उताराच्या तीव्रता हे घटक विशेष प्रभाव पाडतात. 2. त्यातही पाण्यामुळे प्रत्यक्ष विस्तृत झीज होत नाही, मात्र पाण्याच्या उपस्थितीत विस्तृत झिजेचे गती वाढते. गुरुत्वीय बल ही पृथ्वीवर सर्वत्र सारखी असते. याचा अर्थ विस्तृत झिजेवर सर्वात मुख्य घटक हा उताराचे स्वरूप, तीव्रता हाच ठरतो. 3. त्यामुळे मंद उतारावर सरक ही प्रक्रिया आढळते, तर तीव्र उतारावर पडणे, कोसळणे या क्रिया घडून येतात. याचा अर्थ उतार हा विस्तृत झिजेतील मुख्य घटक आहे. 4. भस्मीकरणामुळे खडकाचा आकार आणि रंग बदलतो. उत्तर 1. भस्मीकरण ही रासायनिक विदारणाची एक प्रक्रिया आहे. पाण्यातील किंवा हवेतील ऑक्सिजनचा खडकातील खनिजावर प्रभाव पडून भस्मीकरणाची प्रक्रिया घडते. व 2. भस्मीकरणामुळे खडक कमकुवत होतोच, शिवाय त्याचे आकारमानही वाढते, त्यामुळे खडकाचा आकार बदलतो. 3. भस्मीकरणामुळे खडकाचा रंगही बदलतो. लोह भस्मीकरणामुळे खडकाला तांबडा रंग, तर ॲल्युमिनियम भस्मीकरणामुळे पिवळा रंग प्राप्त होतो. पाच. सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर विस्तृत झिजेचा प्रभाव पूर्व उतारापेक्षा जास्त असेल. उत्तर विदारित पदार्थाचे गुरुत्वीय बलामुळे उताराच्या दिशेने सरकणे म्हणजे विस्तृत झीज होय. गुरुत्वीय बल पृथ्वीवर सर्वत्र सारखेच असते. याचा अर्थ विस्तृत झिजेवर सर्वात जास्त प्रभाव उताराचा पडतो. सह्याद्री पर्वताची रचना पहिल्या सह्याद्रीचा
पश्चिम उतार हा पूर्व उतारापेक्षा जास्त तीव्र आहे, त्यामुळे वितारित पदार्थ सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर जास्त वेगाने सरकतील, तर पूर्व उतारावर ही हालचाल तुलनेने मंद असेल, म्हणजेच सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर विस्तृत झिजेचा प्रभाव पूर्व उतारापेक्षा जास्त असेल. प्रश्न 5 टिपा लिहा. 1. गुरुत्व बल आणि मातलोट. उत्तर: गुरुत्व बलाने चिखल दगड यांचे सुटे मिश्रण जमीन उतारावरून घसरते, यालाच विस्तृत हालचाल किंवा विस्तृत झीज असे म्हणतात. मातलोट हा एक विस्तृत झिजेचा प्रकार आहे व तो गुरुत्व बलाने घडून येते. गुरुत्व बल अर्थ: वस्तुमान असलेल्या कोणत्याही दोन वस्तूंच्या एकमेकांकडे आकर्षिल्या जाण्याच्या प्रवृत्तीला गुरुत्वाकर्षण असे म्हणतात. पृथ्वीवर अशाच प्रकारे असणाऱ्या स्वतःकडे खेचण्याच्या बलास गुरुत्व बल असे म्हणतात. मातलोट अर्थ: विदारित पदार्थ हा जेव्हा प्रामुख्याने माती व कणांच्या स्वरूपात असतो, तेव्हा केवळ गुरुत्वीय बलामुळे या मातीची उताराच्या दिशेने हालचाल होते, त्यास मातलोट म्हणतात. गुरुत्वबल व मातलोट सहसंबंध: अल्पाईन व उपहिमनदीय प्रदेशात शीत म्हणजे अतिथंड हवामानामुळे जमीन गोठते. अशा जमिनीमध्ये पाणी मुरत नाही. जलाभेदेय व जमिनीवर मातीच्या थरांचे संचयन होते व माती गुरुत्व बलामुळे सरकते व मातलोट प्रक्रिया होते. ही माती उताराला अनुसरून प्रामुख्याने गुरुत्व बलामुळेच घडते, म्हणजेच गुरुत्व बल व मातलोट या प्रक्रिया परस्पर संबंध आहे. 2. विस्तृत झिजेतील पाण्याची भूमिका. उत्तर: ही प्रक्रिया गुरुत्व बलाने चिखल दगड यांचे सुटे मिश्रण जमीन उतारावरून घसरते, यालाच विस्तृत हालचाल किंवा विस्तृत झीज असे म्हणतात. मातलोट हा एक विस्तृत झिजेचा प्रकार आहे व तो गुरुत्व बलाने घडून येते, परंतु यामध्ये पाण्याची भूमिका महत्त्वाची असते. विस्तृत झिजेतील पाण्याची भूमिका. विस्तृत झीज ही प्रामुख्याने गुरुत्व बलावर अवलंबून असते, परंतु पाणी हा घटक सुद्धा विस्तृत झिजेमध्ये पूरक भूमिका बजावतो. मातीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त झाल्यास विस्तृत झिजेची गती वाढते. दोन. दगड, माती, रेती, कण इत्यादी विदारित पदार्थांमध्ये पाणी मिसळल्यास त्या मिश्रणाचे सहज वहन होते व पाणी वंगणाचे कार्य करतो. 3. दगड, माती, रेती, कण इत्यादी विदारित पदार्थांमध्ये पाण्याचे प्रमाण कमी असल्यास गुरुत्व बलापेक्षा घर्षण जास्त होते व विस्तृत झीज कमी होते किंवा काही वेळेस रोखलीही जाऊ शकते. यामुळे पाऊस असणाऱ्या कालखंडात पाणी उपलब्ध असल्याने जास्त प्रमाणात विस्तृत झीज आढळते व उन्हाळा ऋतू असल्यास विस्तृत झिजेचे प्रमाण कमी असते. 4. शुष्क कोरड्या ऋतूमध्ये पाणी नसणे, यामुळे विस्तृत झीज कमी होऊन त्या ठिकाणी तीव्र उतार असल्यास कोसळ प्रक्रिया व मंद उतार असल्यास सरक प्रक्रिया आढळते. वरील सर्व बाबींचा विचार करता विस्तृत झिजेमध्ये पाणी हा घटक महत्त्वपूर्ण ठरतो. 3. अपपर्णन. उत्तर: खडकाचे त्याच जागी विघटन किंवा अपघटन होते. या क्रियेस विदारण म्हणजे अपक्षय असे म्हणतात. विदारणाचे कायिक विदारण व रासायनिक विदारण असे प्रकार पडतात. कायिक विदारणातील अपपर्णन ही कायिक विदारणाची एक प्रमुख प्रक्रिया आहे. अपपर्णन अर्थ:
खडकाचा बाह्य स्तर हा मूळ खडकापासून सतत सुटा होत जातो, याला अपपर्णन असे म्हणतात. अपपर्णन प्रक्रिया. अपपर्णन ही प्रक्रिया प्रामुख्याने खडकावरील दाब कमी झाल्याने घडून येते. विदारण किंवा अन्य कारणामुळे जेव्हा खडकाचा वरचा स्तर निघून जातो व आतील थर उघडा पडतो, तेव्हा त्या आतील थरावरील दाब कमी झाल्याने तो खडक बाहेरील बाजूस प्रसरण पावतो. 2. प्रसरणाची ही प्रक्रिया दीर्घ काळ चालल्यास खडकाला भेगा पडतात. ही क्रिया सतत चालू राहिल्यास खडकाच्या बाहेरील थर पापुद्र्याच्या स्वरूपात सतत चालू सुटे होत राहिल्यास खडकाचे विदारण घडून येते. या सर्व प्रक्रियेचा समावेश अपपर्णन मध्ये होतो. अपपर्णन उदाहरणे. अपपर्णन हे प्रामुख्याने ग्रॅनाइट खडकामध्ये जास्त घडते. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा येथे अशा प्रकारे अपपर्णन होऊन तयार झालेले घुमट आढळून येतात. चार. विदारण आणि खडकाचा एकजिनसीपणा. उत्तर. खडकाचे त्या जागी विघटन किंवा अपघटन होते. या क्रियेस विदारण अपक्षय असे म्हणतात. विदारणाचे कायिक विदारण व रासायनिक विदारण असे प्रकार पडतात. विदारण हे प्रामुख्याने खडकाचा एकजिनसीपणा यावर अवलंबून असते. खडकाचे प्रकार, विदारण व उदाहरणे. 1. विदारण प्रक्रियेला खडक कशा प्रकारे प्रतिसाद देतात हे खडकाच्या प्रकार व स्वरूप यावर ठरते. खडक जर कठीण असेल तर एकजिन्सी असेल तर तो खनिजाची कणांची बांधणी घट्ट असते. अशा खडकावर विदारण प्रक्रिया सहज होत नाही. उदाहरणार्थ अग्निजन्य खडक. 2. काही खडकांची रचना मात्र संमिश्र असते. अशा खडकामध्ये भेगा, जोड, स्तर अनेक असतात व खडकाच्या कणांचा आकारही मोठा असतो. अशा खडकामध्ये पाणी सहज शिरते व विदारण घडून येते. अशा विदारणाचा वेग जास्त असतो. उदाहरणार्थ स्तरित खडक. अशा प्रकारे विदारण व खडकाचा एकजिनसीपणा यावर विदारणाचा वेग अवलंबून असतो. 5. कार्बनन. उत्तर. खडकाचे त्या जागी विघटन किंवा अपघटन होते. या क्रियेस विदारण अपक्षय असे म्हणतात. विदारणाचे कायिक विदारण व रासायनिक विदारण असे प्रकार पडतात. कार्बनन हे रासायनिक विदारणाचा एक प्रकार आहे. कार्बनन अर्थ. कार्बन डायऑक्साईड हा निसर्गातील एक महत्त्वाचा घटक आहे. जेव्हा पाऊस पडतो, कार्बन डायऑक्साईड पाण्यात मिसळून आम्ल तयार होते. या आम्लात चुनखडीसारखी खनिजे सहज विरघळतात. यामुळे खडक ठिसूळ होऊन विदारण होते. यास कार्बनन असे म्हणतात. शुष्क हवामानात कार्बोनेटचे विदारणास प्रतिरोध म्हणजे विरोध करतात, कारण त्या ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी असते. त्यामुळे कमी प्रमाणात कार्बन डायऑक्साईड पाण्यात मिसळतो. उदाहरणे. चुनखडक असेल तर त्यावर कार्बननची प्रक्रिया खूप वेगाने घडते. प्रश्न 6. सुबक आकृत्या काढून नावे द्या. गोटन, वितळण, विदारण. या प्रकारे आपणाला आकृती काढता येईल. दुसरे आहे खंड विखंडन. या पद्धतीनं आपण ही आकृती काढू शकतो.
3. जैविक विदारणाची आकृती खडकामध्ये झाड उगवलं आहे अशी आपणाला काढता येईल. दिलेल्या चित्राप्रमाणे किंवा आकृतीप्रमाणे तुम्ही आकृती काढू शकता. प्रश्न 7वा, सविस्तर उत्तरे लिहा. 1. कोकणातील विदारण प्रक्रिया उदाहरणासह स्पष्ट करा. उत्तर: खडकाचे त्या जागी विघटन किंवा अपघटन होते त्या प्रक्रियेस विदारण अपक्षय असे म्हणतात. विदारणास बाह्य, पाणी, सूर्यप्रकाश, हवा इत्यादी घटक कारणीभूत ठरतात. कायिक व रासायनिक विदारण असे विदारणाचे 2 प्रकार पडतात. कोकणामध्ये या दोन्ही कायिक व रासायनिक विदारणाचा समावेश होतो. कोकण अर्थ: सह्याद्री पर्वताचा पश्चिम उतार म्हणजे पश्चिम घाट व अरबी समुद्र यांच्या दरम्यानच्या चिंचोळ्या भूमीस कोकण असे म्हणतात. कोकणाची भौगोलिक परिस्थिती: खडक भेगीय ज्वालामुखीचा उद्रेक होऊन सह्याद्री पर्वताची निर्मिती झाली असून तो भारताच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर उत्तर दक्षिण असा पसरलेला आहे. सह्याद्री पर्वताची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकामधून झाली असल्यामुळे तो बेसाल्ट खडकापासून बनलेला आहे. हवामान: कोकण उष्णकटिबंधात असल्यामुळे वर्षभर जास्त उष्णता असते. अरबी समुद्राच्या सानिध्यात असल्यामुळे जास्त आर्द्रता असल्यामुळे दमट हवामान आढळून येते. कोकणामध्ये अरबी समुद्रावरून येणारे नैऋत्य मोसमी वारे अडवले जातात व प्रतिरोध प्रकारचा मुसळधार पाऊस पडतो. वार्षिक सरासरी जवळपास 300 सेंटीमीटर इतका पाऊस पडतो. कोकणामधील विदारण प्रक्रिया: द्रावीकरण: कोकणामध्ये पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे व खोलवर विदारण झाल्यामुळे खडकातील काही खनिजे भूजलाबरोबर वाहून जातात व इतरांचे केंद्रीकरण होते. कोकणामध्ये सिलिकेचे अशा प्रकारे निक्षेपण झाल्यामुळे बॉक्साईट खनिजाची निर्मिती झालेली आहे. त्यामुळे कोकणामध्ये बॉक्साईटचे साठे जास्त आहेत. भस्मीकरण: कोकणात प्रामुख्याने भस्मीकरण ही प्रक्रिया घडून येते. कोकणात बेसाल्ट खडकामध्ये लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त असते. हवेतील आर्द्रता आणि उष्णता यामुळे पाण्यातील या खनिजावर परिणाम होऊन भस्मीकरणाची प्रक्रिया घडून येते. त्यामुळे मूळ बेसाल्ट खडकाचा कठीणपणा कमी होऊन आकारात वाढ होते व रंगात बदल होतो. लोह भस्मीकरणामुळे खडकाला तांबडा रंग तर ॲल्युमिनियमच्या भस्मीकरणामुळे खडकाला पिवळा रंग प्राप्त होतो. भस्मीकरण या रासायनिक विदारणामुळे कोकणात जांभा खडक आढळतो. दोन. हिमालय आणि विस्तृत जिजेचा सहसंबंध स्पष्ट करा. आवश्यक तेथे उदाहरणे द्या. उत्तर: खडकाचे त्या जागी विघटन किंवा अपघटन होते त्या प्रक्रियेस विदारण अपक्षय असे म्हणतात. विदारणास बाह्य, पाणी, सूर्यप्रकाश, हवा इत्यादी घटक कारणीभूत ठरतात. विदारणामधील विस्तृत झीज हा प्रभावी घटक असून ही प्रक्रिया हिमालय पर्वतावर जास्त घडून येते. विस्तृत झीज अर्थ: गुरुत्वबलाने चिखल दगड यांचे सुटे मिश्रण जमीन उतारावरून घसरते यालाच विस्तृत झीज असे म्हणतात. उदाहरणार्थ माळीण, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे येथे दिनांक 30 जुलै 2014 झालेली विस्तृत झीज. हिमालयाची भौगोलिक रचना: हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत असून त्याची निर्मिती वलीकरण प्रक्रियेने झालेली असून खडक स्तरित स्वरूपाचे आढळून येतात. उंची जास्त असून 8000 मीटरपेक्षा जास्त उंचीची अनेक शिखरे
या पर्वतावर आढळून येतात. अर्वाचीन तरुण पर्वत असल्यामुळे उतार तीव्र आहे. पावसाचे प्रमाण जास्त असते. बर्फ वितळल्यानंतर पाण्याचे प्रमाण जास्त होते. अल्पाईन तसेच उंच रांगावर जमीन गोठल्यामुळे पाणी जमिनीमध्ये मुरत नाही. हिमालयातील विस्तृत झीज. हिमालय पर्वतामध्ये पडणे किंवा कोसळणे, स्खलन किंवा भूस्खलन, मातलोट इत्यादी प्रकारची विस्तृत झीज घडून येते. पडणे किंवा कोसळणे. हिमालय पर्वताची उंची जास्त असल्यामुळे व तीव्र उतारामुळे या पर्वतातील उंच शिखरांची कड्याकडील बाजू वेगाने उताराला अनुसरून घसरते. स्खलन किंवा भूस्खलन. हिमालय पर्वतीय क्षेत्रात विदारित पदार्थ, खडक, माती व पाणी यांच्या मिश्रणाने विदारित पदार्थाचे वजन वाढते व त्यामुळे उतारावरून हे मिश्रण एकदमच अचानक कोसळते. उदाहरणार्थ, उत्तराखंड राज्यात अशा भूस्खलनाच्या घटना दरवर्षी घडतात. त्यामुळे रस्ते व घरे खचतात. दिनांक 16 जून 2013 रोजी रात्री हिमालयातील केदारनाथ या ठिकाणी ढगफुटी व त्यानंतर झालेल्या भूस्खलनामुळे हजारो लोकांचा बळी गेलेला होता. मातलोट या प्रक्रियेमध्ये अतिशीत प्रदेशामध्ये गोठलेल्या जमिनीवरून मातीच्या थराचे संचयन होते व गुरुत्वीय बलामुळे उताराच्या दिशेने ती घसरते. उदाहरणार्थ, प्रामुख्याने हिमाचल प्रदेशामध्येच अशा प्रकारच्या मातलोटाच्या घटना घडतात.